येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि त्यासाठी देशभरातील काही मोजक्याच कलाकारांना तिथे आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. त्यापैकीच एक आहे नागपूरच्या वाटकर सिस्टर. धनश्री आणि भाग्यश्री दोन्ही आपल्यासोबत. आपण सुरुवातीला त्यांच्याकडनं जाणून घ्या. त्या खूप उत्सुक आहे, कारण की खरं तर भूमिपूजनाचा सोहळा जेव्हा झाला होता तेव्हा देखील त्या तिथे होत्या आणि आता लोकार्पण उद्घाटनाच्या सोहळ्यामध्ये देखील त्या तिथे आहे. किती आनंद आहे, कधी हे निमंत्रण आलं आणि कशा प्रकारचं निमंत्रण आहे, काय कार्यक्रम असणार आहे तुमचा? खरं तर ही सगळी कृपा प्रभू श्री रामचंद्रांचीच आहे आणि हे एक प्रभू श्रीरामांच्या नावाचं एक आम्हा दोघींनाही वेडच असल्यासारखं आहे. आणि खरं तर श्रीराम 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 असा जप आम्ही नेहमीच करत असतो. ते सगळे आपले भारतवासीच करत असतात, त्यात काही वाद नाही. पण एक प्रभू श्रीरामचंद्रांविषयी एक वेगळीच सगळ्यांमध्ये एक श्रद्धा आहे आणि तीही आमच्यात दोघींमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणूनच आम्ही इतक्या दिवसांपासून एक वाट बघतो आहे की आपल्याला येईल का खरंच, आपण जाऊ शकू का 22 तारखेला. आणि ते वाट बघता बघता आम्ही म्हणजे खरं तर इतकी आशा लावली होती या गोष्टीची की सतत आईला विचारणं, आम्हाला येईल का गाई, आम्हाला तिथे जाता येईल का 22 तारखेला. तर हे खरंच प्रभू श्रीरामांची कृपा की आम्हाला दोघींनाही 22 तारखेला अयोध्या येथे आम्हाला भजन प्रस्तुती करण्याची संधी मिळाली आहे. आणि देशभरातील इतक्या मोठ्या कलाकारांमधून आम्हाला तिथे म्हणजे गाण्यासाठी निमंत्रण मिळालं, ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तुमचा पहिला कार्यक्रम 17 जानेवारीला आहे, तो कुठे आहे आणि तो काय कार्यक्रम आहे? 17 जानेवारीला श्रृंगवेरपूर म्हणून आहे, तिथे आमचा प्रोग्राम असणार आहे आणि तिथेही आम्ही रामभजनाची प्रस्तुती देणार आहे. आणि हे दोन्हीही प्रोग्राम 22 आणि 17 तारखेचे UP गव्हर्नमेंटकडून आहेत. बरं. खूप कारण की आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा आता सोहळा झालेला आहे, संपूर्ण देशाचं लक्ष याकडे असणार आहे. एक दडपण असतं त्या व्यासपीठावर गायचं, आपली कला सादर करायची. जाणवतं ते थोडं दडपण? दडपण तर खरं तर असतंच आणि आम्ही दोघीही त्याच्यासाठी आमची तयारी सुरू आहे. आणि म्हणजे काही 2 दिवसातच आम्हाला कळलं की आम्हाला तिथे जाता येणार आहे, म्हणून आमची प्रॅक्टिस आता छान म्हणजे जोराने सुरू आहे. बरं, आपण ABP माझाच्या दर्शकांसाठी तुमच्याकडनं नक्कीच आम्हाला आवडेल की जे सादरीकरण तुम्ही अयोध्येला करणार आहात तेच ABP माझाच्या दर्शकांसाठी त्यापैकी काही. नक्की. आम्ही ठुमक चलत रामचंद्र हे ABP माझांच्या प्रेक्षकांसाठी गाणार आहोत. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र, किलकी किलकी उठत धाय, किलकी किलकी उठत धाय. गिरत भूमि लटपटाय, गिरत भूमि लटपटाय. धाय मात गोद लेत दशरथ की रनिया. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र. खरं तर म्हणजे ज्या गाण्याने तुम्हाला देशामध्ये ओळख दिली आणि अनेकांना तुमच्या दोघीच्या तोंडून ते गाणं नेहमी एक असं वाटतं, ते म्हणजे हम कथा सुनाते. त्यातलंच एखाद मुखडा जर आम्हाला ऐकायला मिळाला, आमच्या दर्शकांना ऐकायला मिळालं, नक्कीच आम्हालाही ते आम्ही पण अयोध्येला गेलं कदाचित 22 जानेवारीचा जो तुमचा कार्यक्रम आहे तो ऐकायची संधी मिळेल. पण त्याआधी आम्हाला देखील ती उत्सुकता आहे की तुमच्या तोंडून हम कथा सुनाए रामचरण श्रीधाम की.
हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। रघुकुल के राजा धर्मात्मा, चक्रवर्ती दशरथ पुण्यात्मा, संतति हेतु यज्ञ करवाया, धर्म यज्ञ का शुभ फल पाया। नृप घर जन्मे 4 कुमारा, रघुकुल दीप जगत आधारा। चारों भ्रातों के शुभ नामा, भरत शत्रुघ्न लक्ष्मण रामा। गुरु वशिष्ठ के गुरुकुल जाके, अल्पकाल विद्या सब पाके। पूर्ण हुई शिक्षा रघुवर पूर्ण काम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की। ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की। जय श्री राम, जय श्री राम. खरं तर वाटकर सिस्टरचं हे गाणं ऐकत असताना असं वाटतं की ऐकतच राहावं, कारण की याच गाण्यांनी संपूर्ण देशाला त्यांनी त्यांच्या आवाजाची भुरळ पडलेली आहे. आणि मागच्या 2-3 वर्षापासून यूट्यूबला जर तुम्ही गेलात तर हे गाणं वाटकर सिस्टरच्या नावाने देखील तितकंच प्रसिद्ध झालेलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील ते तितकंच प्रसिद्ध आहे. आणि या भाग्यवंत आहे की काही मोजक्या कलाकारांपैकी धनश्री आणि भाग्यश्री या वाटकर सिस्टरांना अयोध्येमध्ये गाण्याची संधी मिळाली. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.